आपण लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने होतो आणि त्याकरता आम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिलं, त्याचा प्रचार केला. आम्ही सगळे आमचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे माझे आमदार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मी स्वतः आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस जीवनभाऊ बागवे आणि आम्ही सगळेच महाराष्ट्रात फिरलो. सगळ्या मतदारसंघातल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा घरोघर जाऊन प्रचार केला आणि त्याचा परिणाम म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या राज्यात महाविकास आघाडीच्या 3 जागा आमच्या याच्यात सुद्धा खारीचा वाटा आहे. आणि आमची ही अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या जागा वाटत आहेत, ज्या चर्चा आहे, त्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला संबोधित करून घेतलं आहे. तर ह्या विदर्भामध्ये ज्यांचं राजाभाऊ खोब्रागडे आणि त्यांच्या नावाने चालवणारा आमचा जो पक्ष आहे, त्या पक्षाला मानणारी जी जनता आहे, जी लोक आहेत, जी मतं आहेत, ती ह्या भागात आहे. विशेषतः विदर्भाच्या दोन्ही भागात आहे. पूर्व विदर्भामध्ये पश्चिम पूर्वमध्ये जास्त आहे, पश्चिममध्ये समजा अमरावती, अकोला. तर ह्या सगळ्या भागामध्ये आमची जी मतं आहेत, आम्ही प्रामाणिकपणे त्यांना काम केलेलं आहे. मराठवाड्यातसुद्धा नांदेड असेल, परभणी असेल, लातूर असेल, संभाजीनगर असेल, बीड असेल, या सर्व ठिकाणी आम्ही प्रचार केला. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, बारामती, सोलापूर, या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना मतदान केलं, प्रचार केला. मुंबईच्या सर्व मतदारसंघांमध्ये, मुंबई, ठाणे, कल्याण. आता प्रश्न असा आहे की ते म्हणतात आम्ही सगळे सोबत आहोत. 3 पक्ष तिघांमध्ये चर्चा करतात. बाकीचे जे घटक पक्ष आहेत आमच्यासारखे इतर जे मित्रपक्ष आहेत त्या कोणालाही अजूनपर्यंत त्यांनी चर्चेत घेतलेलं नाही. तर त्यांचा नेमका हेतू काय आहे? फक्त विरोधद्रोह हा त्यांचा कार्यक्रम आहे असं समजायचं का? कारण चर्चेला वेळ नाही. गेले महिना झाला नानाभाऊ पटोले असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सर्व काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांच्या सर्व पीएमच्या माध्यमातून आमचा संपर्क सुरू आहे. ती एकाची भेट होऊन नाही राहिली. उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत सुद्धा मी वैयक्तिक आम्ही हे प्रयत्न केले. अगदी अरविंद सावंत असेल, विनायक राऊत असेल, दिवाकर रावते साहेब असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून मी स्वतः प्रयत्न केले. त्यांची भेट होऊन नाही राहिली. जर लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत केली तर विधानसभेला तुम्ही आमच्यासोबत चर्चा करावी, साधी अपेक्षा. आणि जर ती करणार नसेल तर शेवटी रिपब्लिकन पक्षाला स्वतंत्र अस्तित्व आहे. आम्ही आमचा जो वाटा आहे 29 जागा अनुसूचित जातीच्या आहे. आम्ही 29 जागांची पण मागणी करतो. आम्हाला अपेक्षित असलेल्या विदर्भातल्या ज्या जागा आहेत, जवळजवळ 10 जागा विदर्भामध्ये राहतील. त्याच्यातले मोजक्या जागा जिथे आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला चांगलं मतदान होऊ शकतं, आमचा कार्यकर्ता स्वतःच्या खिशातून काही खर्च करू शकतो, अशा काही ठराविक प्रॉमिनंट जागा आहेत. त्या जागांवर आम्ही आमचं कॉन्सन्ट्रेशन केलं. आमची ती अपेक्षा, आम्ही पवारसाहेबांची आम्हाला 2 वेळा भेट झाली. पवारसाहेबांची आमच्या चर्चा झाल्या, त्यांना आम्ही हे सांगितलेलं आहे. परंतु बाकीचे 2 मित्रपक्ष आहेत ते अजून आमच्याशी चर्चा करायला वेळ घेऊन नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही आता जे फिरतो आहोत आम्ही ही चाचणी केली. आमच्या आत्तापर्यंतच्या दौऱ्यामध्ये आमच्या सगळ्या ज्या आमच्या अमरावती, वर्धा, नागपूर, सकाळी भंडारा, या सगळ्या आताही आम्ही आजही डोंगराला जाऊन आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये रिपब्लिकन पक्ष परिवारच्या कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा. जर महाविकास आघाडी आमच्याशी चर्चा करणार नसेल, आमचा वाटा त्याच्यातला जो आहे तो सन्मानपूर्वक आम्हाला देणार नसेल, तर आम्हाला रिपब्लिकन चळवळीचं अस्तित्व म्हणून आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला उमेदवार उभे करावं लागतील. विदर्भाच्या ह्या प्रत्येक जिल्ह्यात 3-4 मतदारसंघात आमच्याकडे काही इच्छुक उमेदवार आहेत. त्या सगळ्यांची इच्छा आहे. एका मतदारसंघात 2-3 लोक इच्छुक आहेत. नाईलाजाने आमची इच्छा नाही की भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी.
राज्यात पुन्हा त्यांचं सरकार रिपीट व्हावं ही आमची अजिबात इच्छा नाही. परंतु महाविकास आघाडीच्या डोक्यात जर नशा गेली असेल, हुंडी आली असेल तर त्याचा शेवटी नाही करायचा. आम्हाला आमच्या पक्षाचं असू दे, तुम्ही तुमचा पक्ष अस्तित्वाचा विचार करणार, तुम्हाला तुमची सत्ता पाहिजे, तुमच्या सत्तेसाठी तुम्ही आम्हाला वापरून घेणार आणि मग आम्ही काय करायचं. आम्हालाही कार्यकर्ते त्यांच्याही अपेक्षा असतात. विधानसभा आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, त्या सगळ्या गोष्टींच्या सतत पवारसाहेबांची चर्चा झाली, पण बाकीच्या दोन्ही पक्षाच्या प्रमुख लोकांशी चर्चा होऊन नाही राहिली. ही आमची तक्रार आहे. या निमित्ताने ह्या दौऱ्यातही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं की जर आपल्याशी चर्चाच करत नसतील तर आपण उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा. साधारणतः 40 उमेदवारांची आमच्याकडे तयारी आहे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये. विदर्भातली त्यातल्या 20 मतदारसंघ म्हणजे रिझर्व 10 आहेत, पण त्याही व्यतिरिक्त आणखी काही मतदारसंघ आहेत. जसं आता चिमूर आहे, मूलबल्लारशा आहे, पुलगाव आहे, तो रिझर्व नाही आहे. हिंगणघाट आहे, तो रिझर्व नाही आहे. इकडे दक्षिण नागपूरचा मतदारसंघ आहे, जो रिझर्व नाही, तिथे आमची मतं चांगली आहे. नांदेडमध्ये उत्तर नांदेडचा मतदारसंघ आहे, तिथं आमची संख्या चांगली आहे, तो रिझर्व नाही आहे. संभाजीनगरमध्ये सुद्धा पूर्वचा भाग आहे, तिथं आमची संख्या चांगली आहे. ह्या सगळ्या मतदारसंघात धारावीमध्ये आम्ही लढणार आहोत, अंबरनाथमध्ये आम्ही लढणार आहोत, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही लढणार आहोत. अशा वेगवेगळ्या जागा आहेत. त्या सगळ्या जागा जवळपास 40-50च्या आसपास जात आहेत. आमची काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना ही विनंती आहे की जर भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात घेऊन असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर आमच्याशी बोलून आमचा जो वाटा आहे जागांचा